गांजा विक्री करणाऱ्या 2 महिलांना अटक. 13 किलो 856 ग्रॅम गांजा जप्त. सांगलीच्या विटा येथील साळशिगे आणि मायनी परिसरात तयार उग्रवासाचा 13 किलो 856 ग्रॅम गांजा विक्री करणाऱ्या 2 महिलांना विटा पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे. या जप्त केलेल्या गांजाची किंमत 1,28,560 रुपये एवढी आहे. हुसेनबी गुलाब शेख आणि शोभा बाळकृष्ण चिवटे या 2 महिलांना विटा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार विटा पोलीस हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले होते आणि त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्यामध्ये हद्दीमध्ये सक्त पेट्रोलिंग करून कारवाई सुरू होती आणि यामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना संभाजी सोनवणे यांना साळशिंगे गावच्या हद्दीत वनवासवाडी रोड येथे एका घराजवळ एक महिला गांजा विकत असल्याची टीप मिळाली होती आणि त्याप्रमाणे पथकाने छापा टाकला असता एक महिला तिच्या घराच्या सोफ्यामध्ये गांजाची विक्री करताना रंगेहात सापडली आणि या छाप्यात सापडलेल्या महिला आरोपी हुसेनबी गुलाब शेख हिला ताब्यात घेऊन तिच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली. त्या पिशवीमध्ये उग्रवासाचा तयार गांजा सापडला. गांजा कुठून आणला याबाबत कसून चौकशी केली असता तिने हा गांजा मायनी येथील शोभा बाळकृष्ण चिवटे हिच्याकडून घेतला असल्याचं सांगितलं. त्यानंतर पथकाने मायनी येथे जाऊन त्या महिलेच्या घराची झडती घेतली असता तिथे उग्रवासाचा गांजा मिळून आला. या गांजा विक्री प्रकरणी हुसेनबी गुलाब शेख आणि शोभा बाळकृष्ण चिवटे या दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.